होतं. मी जेव्हा यांना विचारलं तेव्हा ऑफिसचा कलीग आहे अशी ओळख करून दिली त्यांनी माझी. कोण मुलगा कोण कलिक काय बोलतेस वहिनी अगं तुम्ही? हे बघ दादा, अरे मी ऑफिस मध्ये फक्त कविताशीच बोलते. ती एकच मैत्रीण आहे, तिच्याशिवाय मी कोणाशी बोलतही नाही रे. वहिनी अगं, हे असे माझ्या चारित्र्यावर चिखल नको गं उडवूस. तुमच्या चारित्र्याची आणि घराच्या इब्रतीची काळजी आहे म्हणून यांच्या कानावर घातलं मी. तो मुलगा चांगला नाहीये रेवती. परत तेच वहिनी अगं, काय बोलतेस तू? हे कोणाबद्दल बोलतेस? हे तू असले आरोप ही माझ्यावर का करते ना दादा, मला काही माहिती नाहीये. हे बघ, मी तुला खरं सांगते, असं काहीच नाहीये दादा. असतं ना असं काही, तुम्ही तुला आईला सांगितलं असतं ना. माझं लग्न शेवटी तूच लावणार आहेस ना दादा. झालं समाधान? रेवती तुम्ही नाही, तू एकही शब्द बोलू नका आता. माझा माझ्या बहिणीवर पूर्ण विश्वास आहे. आणि यानंतर माझ्या घरच्यांबाबतीत जर काही वेडं वाकडं बोललीस ना तू, तुला माहितीये मम्मी काय शिक्षा करू शकतो तुला. लक्षात ठेवायचं हं? वहिनी, भरलेस ना आम्ही दादाचे कान माझ्या विरुद्ध. तुला सांगितलं होतं मी, हे जे काय आहे ते मी हँडल करीन. रेवती माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. मी खरंच आज त्या कौस्तुभला एका मुलीसोबत बघितलं. हातात हात घालून चालले होते. मला बघून हादरला तो मुलगा तुम्हा दोघींनाही फसवतोय. ती मुलगी काय म्हणाली माहिती की ती गर्लफ्रेंड आहे. हेच सांगितलं ना तिने. तुम्हाला कसं माहित? तू बोलतेस ना, तो मुलगा तुला फसवतोय. त्या कौस्तुभनेच मला सांगितलं. कौस्तुभ, अरे काय विचारतेय मी? काय झालंय हे सांग तरी मला. एवढं ऑफिस सोडून बोलवलंयस तू मला. तुझ्या वहिनीने आज मला बघितलं माझ्या कझिन बरोबर. हा मग ठीक आहे ना, एवढं काय. अगं ठीक आहे काय, एक मुलगा आणि एक मुलगी जेव्हा बाहेर एकत्र भेटतात तेव्हा त्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी सुरू आहे. हा असा विचार करणं ना म्हणजे रेवती प्लीज, ही एक टिपिकल मिडल क्लास मेंटॅलिटी आहे. आणि ना तुझ्या घरच्यांकडनं ना ही अपेक्षा नव्हती मला. काय बोलतोयस तू हे कौस्तुभ? रेवती, तुझ्या वहिनीला वाटलं की माझ्यात आणि तिच्यात काहीतरी सुरू आहे आणि मी तुला धोका देतोय. कौस्तुभ, तिला काय समजायचं ते समजू दे, मला नाही फरक पडत. अगं पण मला फरक पडतो ना. पण आता उद्या तिने तुझ्या घरी जाऊन काही उलट सुलट भरवलं माझ्याबद्दल, मग अरे सांगून सांगून काय सांगणार आहे ती? अनुवहिनीवर घरात कोणच विश्वास ठेवत नाही हे मला माहिती आहे. आणि मी त्या घरची मुलगी म्हटल्यावर मी जे काही बोलते ते सगळे एक्सेप्ट करणार. मला नाही वाटत. पण ती अनुवहिनी जे काय बोलली आहे ना मला आणि नेहाला, त्यावरून हे स्पष्ट आहे की तिला तुझं आणि माझं लग्न होच नाही द्यायचंय. आता आता बघ तू काय होतं. ती आता घरी जाणार, माझ्याबद्दल तुझ्या घरच्यांना उलट सुलट भरवणार, आणि तू जेव्हा आपला विषय मांडशील ना तुझ्या घरच्यांसमोर, तेव्हा तुझ्या घरचे मला साफ नकार देणार आहेत. बघ तू आता असंच होणार आहे. असं काही होणार नाही कौस्तुभ, ट्रस्ट मी. तुझ्या वहिनीचं ते बोलणं ऐकून खूप खूप रेस्टलेस झालोय मी. किती समजवलं त्यांना की आम्ही दोघं कझिन आहोत, पण ऐकलंच नाही. तुझी वहिनी मामाला म्हणते की आता बघ म्हणे की तुझं आणि रेवतीचं लग्न मी होऊच देणार नाही. इनफॅक्ट मी रेवतीचं लग्न कोणाशीच होऊ देणार नाही असं म्हणाली ती. आणि आता तर तुम्हाला आयतं कारण दिलेस. मी म्हणे आत्ताच्या आत्ता फोन करून रेवतीला इथे बोलवून घेते असं म्हणाली ती. फोन करून?
पण अनुवहिनीकडे तर फोनच नाहीये. फोन नाही अरे ते जे काही असेल ते, पण तिने अशी धमकी दिली की तुझं लग्न तिच्याशी होण्यात देणार, लिहून घे म्हणे, असं म्हणाली ती. अरे पण अनुवहिनीच सांगत असते मला की वेळेत लग्न करा, वेळेत लग्न करा. अगं ते फक्त बोलण्यापुरतं आहे, तिला तुझा आनंद बघवतच नाही. तुझा विश्वास नाही बसत आहे ना, एक काम कर, अरे तू घरी जाशील ना तेव्हा बघ, अनुवहिनी तुला माझ्याबद्दल आणि नेहाबद्दल काय काय सांगते ना, हे सगळं ऐक तू, आणि फक्त ऐक, रिॲक्ट नको करूस. मग तुझा विश्वास बसेल. कौस्तुभ, तू एक काम का नाही करत? तू आणि नेहा, तुम्ही दोघेही जण माझ्या घरी या, म्हणजे माझी आणि नेहाची पण ओळख होईल. घरच्यांना सगळ्यांना कळेल की नेहा खरंच तुझी कझिन आहे. मग बघ अनुवहिनीचं तोंड कसं बरोबर बंद होतं ते. म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाहीये, राईट? असं कुठे म्हणालीये मी कौस्तुभ? तेच वाटतंय मला. अरे हे बघ, आता ते माहित नाही मला. येता 1-2 दिवसात तू माझ्या घरी यायचंयस, आणि तेही नेहाला घेऊन. जोवर तू माझ्या घरी येत नाही मी तुला भेटणार नाही. आय सी, आता कळलं मला. म्हणजे मी माझी बाजू तुझ्या समोर मांडण्याच्या आधीच अनुवहिनीने तुला खोटं खोटं सांगून माझ्या विरुद्ध पडवलेलं दिसतंय ना? मूर्ख दिसते मी तुला? मला माझी अक्कल नाहीये का? जोवर नेहा आणि तू माझ्या घरी येत नाही तोवर आपण भेटायचं नाही. अगं येस, हा माझा फायनल डिसिजन आहे. अगं वगैरे काही नाही. तू येणार आहेस की नाही, किंवा जो काही तुझा डिसिजन असेल तो मला मेसेज करायचा आणि सांगायचा. That's it. बाय. रेवती, का निर्ढावलेला मुलगा आहे तो. बस झालं अनुवहिनी. आता मी कौस्तुभ बद्दल एक शब्दही ऐकून घेणार नाहीये. तो म्हणत होता ना, ते पटायला लागलं अगं आता मला. तुला माझं लग्न होऊच द्यायचं नाहीये. असं का वाटेल मला? सांगते ना मी तुला. तुला आठवतंय मी तुला सांगितलं होतं की तुझ्या माहेरच्या नात्यातलं एखादं स्थळ माझ्यासाठी घेऊन ये, पण तू तर एकही स्थळ नाही आणलंस. आणि आता मी माझा मुलगा शोधतेय, तुला त्यातही प्रॉब्लेम आहे. रेवती, माझ्या माहेरच्या नात्यातलं स्थळ अविंना किंवा आईंना नाही पटणार, नाही मान्य करणार ते. आणि आई शोधताय तुमच्यासाठी चांगला मुलगा, तुम्हाला आवडेल असा, तुमच्या पसंतीचा. तुम्ही असं परस्पर कुणाला पसंत करू नका रेवती, त्यात फसवणूक होऊ शकते. मी काय पिहू एवढी आहे माझी फसवणूक व्हायला? आणि वहिनी, मी कौस्तुभ बद्दल सगळी माहिती मिळवली आहे. नाही मिळवली आहे तुम्ही. त्याला आधीच एक गर्लफ्रेंड आहे, तो नाही मान्य करणार आहे तुमच्या समोर. तू तेवढा स्मार्ट आहे. काय गर्लफ्रेंड करतेस वहिनी? नेहा त्याची कझिन आहे. कोण आहे? कझिन. नेहा त्याची गर्लफ्रेंड आहे, त्याची कझिन नाही आहे. रेवती, मी स्वतःहून बघितलं त्या दोघांना हातात हात घालून फिरताना. मी जेव्हा त्याला कन्फ्रंट केलं, त्याला जाब विचारलं, तेव्हा हादरला तो. ती मुलगी त्याच्याशी भांडून निघून गेली. ठीक आहे, काय खरं काय खोटं हे उद्या कळेलच आपल्याला. मी नेहाला भेटायला घेऊन असं बोलले त्याला. जोपर्यंत तो घेऊन येत नाही मी त्याला भेटणार नाही. हे खूप बरं केलं तुम्ही. खरं खोटं काय आहे ना, हे उद्या तुम्हाला कळेलच. समोरासमोर काय ते खरं खोटं होईल. आणि तुझा जर माझ्यावर विश्वास नसेल ना वहिनी, तर तू पण चालू द्या. येईन ना मी. कौस्तुभचं खरं रूप तुमच्या समोर यायलाच हवं. पण त्यानंतर रेवती, हे सगळं तिकडेच थांबायला हवं. नाहीतर सॉरी, मला यांना सांगावं लागेल. अगं तू काय सांगशील? मीच अविदादाला आणि आईला सुद्धा सांगणार आहे.
की तू कशी माझ्या लग्नाच्या आड येते असते. प्रीती रे काय करू मी या मुलीचं? आई तू सोड ना त्यांचा नाद. तुला जे वाटतं ते तू सांगितलंस ना. आता आत्या बाबा आणि आजी काय ते बघून घेतील. तू का वाईट होतेस? असं नाही करू शकत मी. तू जशी तू या घरची मुलगी आहेस तशीच ती पण आहे. तिच्या बाबतीत काही चुकीचं होऊ नये असं मनापासून वाटतं ग मला. मला खरंच तिची काळजी आहे. आई पण तिला तुझी काळजी नाही कळत आहे. उद्या त्या मुलाबद्दल सत्य तरी समजू दे. मला माहितीये तू कधीच खोटं बोलणार नाहीस. पण बाबांचा त्यांच्या बहिणीवर जास्त विश्वास आहे. नाही का असणार पिहू? पाठची बहीण आहे ती त्यांची. आणि तू बायको आहेस त्यांची. आई बाबा मगाशी काय करत होते? काही नाही ग बाळा, तुला वाटतं तसं काही नाही. ते मी माहितीये ना, मी उगीच घाबरले. आई अजून किती पाठीशी घालशील तू त्यांना? नवऱ्याच्या चुकांवर बायकोनी पांघरून घालणं किती भारी पडू शकतं. तू बातम्या वाचत नाहीस का? त्या आजीच्या क्राईम शोज मध्ये पण किती काय काय दाखवतात. पिहू, ते सगळं खरं नसतं बाळा. विपर्यास करून दाखवतात ते सगळं. तुझे बाबा असे नाही आहेत ग. इतक्या वर्षांचा संसार केलाय मी त्यांच्यासोबत. इतकं तर मी अविनला चांगलंच ओळखते. अजिबात असं काही करणार नाही. चल, मी बोलत काय बसले, काम आहेत तर सगळे जेवायला येतील. आई तू घरातल्या प्रत्येकाची काळजी करतेस, पण मला तुझी काळजी वाटते. कोण आहे ही मुलगी? दोन दोन मुलींची फ्लर्ट करतोयस? लाज नाही वाटत का रे तुला? आणू तुझं खरं रूप रेवती समोर. फोन करून सांगू का तिला? रेवती कितीही म्हणाली तरी मला गाफील राहून चालणार नाही. तिची वहिनी रेवतीच्या भावाला सगळं सांग. आय एम शुअर रेवती तिच्यावर विश्वास नाही ठेवणार, आणि ठेवलाच तर मी रेवतीची अशी अवस्था करेन त्या बाईला त्याची कल्पनाही नसेल. काही झालं तरी आता माझ्या हाताला लागलेली शिकार मी निसटू देणार नाही. मला रेवतीच्या अनुवहिनीची पुढची चाल आधीच बाद करायला हवी. त्या लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी मला त्या वहिनीच्या एक पाऊल पुढे चालायला हवं. पण काय करू म्हणजे मी त्या पाटकरांचा विश्वास जिंकू शकेन, खास करून त्या अनुवहिनीचा. माझ्या बहिणीबद्दल वाईट बोललीस. आता यानंतर तुझं तोंड उघडेल ते फक्त शिक्षा भोगायला. तुझी जीभ माझ्या बहिणीबद्दल बोलायला यानंतर चाललीच नाही पाहिजे. मी बघितलं त्याने. आता तुझी जीभ जाळणार मी. आई बाबा मगाशी काय करत होते?
वा, इतक्या सुंदर भूपाळीने दिवसाची छान सुरुवात झालेली आहे. पण मैत्रिणींनो, दिवस नवीन असला, आव्हानं नवीन असली तरी कधी कधी आपल्या मनावर घडून गेलेल्या गोष्टींचं बॅगेज हे असतंच. तुम्ही कधी असं अनुभवलंय की आपण कोणाच्या चांगल्याचा विचार करून काही करतो, वागतो आणि तीच व्यक्ती आपल्या चांगुलपणाचा चुकीचा अर्थ काढते, गैरसमज करून घेते आणि मग इच्छा असताना सुद्धा आपण तिला आपल्या भावना नाही पटवून देऊ शकत. अशा वेळी खूप हेल्पलेस वाटतं. तुमचा असा काही अनुभव असेल ना तर माझ्याशी नक्की शेअर करा. काय ना, आपल्या बाकीच्या लिस्नर्स सखींना त्याचा नक्की फायदा होईल. वेल, आपण आपल्या इतर मैत्रिणींचे अनुभव ऐकूयातच, पण एक जीवाभावाची मैत्रीण म्हणून तुम्हाला एक सांगू का, असं काहीही तुमच्या बाबतीत जर घडलं ना तरी फार मनाला लावून घेऊ नका. आपला हेतू आणि प्रयत्न प्रामाणिक असतात ना तेव्हा समोरच्याला एक ना एक दिवस आपल्या सच्चेपणाची जाणीव होते. सो आपण आपले प्रयत्न सोडायचे नाहीत. वेल, आपल्याला एका सखीचा फोन येतोय ठाण्याहून. सौ निकिता सावंत. अनुवैनी, माझं आत्ताच कौस्तुभशी बोलणं झालंय. काय म्हणाला? येणार नाही की काहीतरी बहाणा सांगितला? तो येणार आहे याकरताच फोन केला होता त्यांनी मला. निघालं घेऊन? नाही, इनफॅक्ट मीच त्याच्या फोन बुक मधून तिचा नंबर मिळवलाय आणि तिला कॉन्टॅक्ट केलाय. तिला वेगळं बोलवलंय मी. वेगळं म्हणजे? वेगळं म्हणजे कौस्तुभला माहिती नाहीये नेहा येतेय. हे बरं केलं तुम्ही. आता खरं काय ते कळलं. काय झालं? काय खरं कळणार आहे? नाही, मला पण कळू दे ना अनुबाई. नणंद आणि भाऊजाईमध्ये काय असं सिक्रेट डिस्कशन सुरू आहे? तुला कशाला सगळं कळायला पाहिजे सीमा वहिनी? आणि काय आहे ना, तुला कळालं की अख्ख्या जगभरात कळतं, म्हणून तुला काही सांगायचंच नाहीये मला. कळलं? काय म्हणजे हिचं काय अशी तणतणत का निघून गेली? या मुलीची लक्षणं ना मला काही चांगली दिसत नाही आहेत. काय सुरू होतं हे? काही नाही, सहजच. वहिनी, मी आईंना चहा देऊन येते. हा, त्या वाट बघत असते. आले. दोघींचं नक्की काय शिस्त आहे मला शोधून काढायलाच हवं. ही रेवतीसाठी माहेरच्या नात्यातला मुलगा तर बघत नसेल, आणि तसं झालं तर अनुचं पारडं जड होईल. नाही, मी असं होऊ देणार नाही. हिच्या माहेरच्या या घरात थारा मिळता कामा नये. हे काय, तुम्ही कशाला आलात? मी आता नाश्ता घेऊन येतच होते ना. बसा. सावकाश. सावकाश. आई, अगं मीच त्यांना म्हटलं रूम मध्ये बसून बसून कंटाळतात ग ते. म्हटलं बाहेर या, जरा खा आमच्या बरोबर, बरं वाटेल. बरं वाटतंय ना? बाबा, आपली उद्याची फॉलोअपची अपॉइंटमेंट मी फिक्स केली. डॉक्टरांशी झालंय माझं बोलणं. कशाला? बरं वाटतंय मला आता. बाबा, हेच ना आम्हाला डॉक्टरांच्या तोंडून ऐकू द्या. हो ना. बरं आई, उद्या डॉक्टरांना भेटून झालं की मग ताईला फोन करून कळवतो की आता बाबा ठणठणीत आहेत. हो हो, तिला कळव. हं. तिकडची काही खबर बात? सगळं ठीक आहे ना? कुठलीही खबर बाबा? अनुकडे सगळं काही ठीकच असेल, नाहीतर एव्हाना फोन आला असता ना तिथून. बाबा, तुम्ही नका एवढी काळजी करू.
आणि पिहूने अजूनही मला फोन करून काही कळवलं नाहीये, याचा अर्थ सगळं ठीक आहे तिकडे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, नीरजाताईने त्यांना वकिली भाषेत चांगली समज दिली, त्यामुळे आता ते पुन्हा ताईच्या वाटेला जाणार नाहीत असं मला तरी वाटतं. तुम्ही नका काळजी करू, काहीतरी खाऊन घ्या बरं. तिकडे नक्की काय चाललंय हे मलाही कळायला हवं, पण कसं? त्यासाठी मला तिच्या सासरी शिरकाव करायला हवा, असा एखादा मोहरा बघायला हवा जो तिकडे माझे डोळे कान बनून राहील. येस, पण कोण? अनुच्या विरोधात तिकडे कोण कोण आहे? येस, सासू आणि जाऊ. यातली कोण फुटीर आहे बघायला हवं. शेवटी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ना बॉस. चला, हे भालेरावचे सगळे पैसे तर देऊन टाकले ना की मी सुटणार. टांगती तलवारच नको ना. आई आई तुला नॉक करून नाही येतात का? पण मग तुम्ही पण लॉक करायचं होतं. अशी देईन ना उलट्या. तू उलट बोल नका प्रथम. तू शाळेतून लवकर कसा आलास? ते आमच्या स्कूल मॅनेजमेंट मधलं कोणतरी मेलं, सो मला लवकर सोडलं. मग माझ्या सगळ्या फ्रेंड्सने चिल करायचं ठरवलं, पण माझ्याकडे पैसेच नव्हते म्हणून मी घरी आलो. आई नाही आहे इथे, बाहेर जा. तिकडे असेल आई कुठेतरी. जा. थोडेसे पैसे हवे होते, तुम्ही मला पॉकेट मनी नाही दिली ना. अरे आपल्याकडे नाही आहेत पैसे. हे पैसे आपले नाही आहेत. मी घेऊन दिला ना तुला स्मार्ट वॉच. केवढं महागडं आहे ते. मग आता परत पॉकेट मनी वेगळा कसा देऊ? बाबा आहेत ना पैसे, दिसत आहेत ते, द्या ना. भालेरावला पैसे द्यायचे ना मला. हे पैसे मी कुणाकडून तरी मॅनेज केलेत. हे सगळे पैसे भालेरावला द्यायचेत मला. बाबा पैसे आहेत ना, मला पॉकेट मनी तुम्ही दिली नाहीये. मिळणार नाही सांगितलं ना. चल. ठीक आहे, नका देऊ. मी ना सगळ्यांना सांगतो की तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत आणि ते तुम्ही लपवून ठेवलेत. आजी, काकू, ए बाबा, इकडे इकडे उभा राहा. देतो तर लाडत नको येऊ. बाबा एवढ्या नोटा आहेत, द्या ना 5,000 तरी द्या. अरे 500 दिले तर तू 5,000 रुपये मागतोय मला. द्या ना बाबा. थँक्यू बाबा. ऐक, पैसे दिलेत, दोन गप्प ठेव. हो, आज ना फ्रेंड्सला सगळे पार्टी देणार, मी फुल भाव खाणार. दोन गप्प ठेवेल की नाही काय माहिती. पैसे घ्यायला सगळे पुढे असतात. छान पार्टी देईन, सर्वात जास्त पैसे माझ्याकडे असतील. एवढे पैसे? हो, माझेच आहेत. तुझ्याकडे एवढे कुठून आले रे पैसे? खरं सांग प्रथम. चिल कर काकू, बाबांनीच दिलेत, माझीच पॉकेट मनी आहे. तुझ्या बाबांना काय लॉटरी लागली? ते सध्या दोन्ही हाताने खर्च करतात आणि सगळ्यांसाठी गिफ्ट पण घेऊन आले. हे एवढे पैसे बाबाने दिले? हो, बाबांकडे खूप पैसे आलेत, अगदी बॅग भरून. सॉरी, ते बाबाने सांगितलं होतं सांगायचं नाहीये. का? नाही, घरात का नाही सांगायचं? बाळा, काकूला सगळं सांगायचं. सांग, बाबांनी पैसे कुठून आणले? मला काय माहिती, पण ते माझे पॉकेटमध्ये वाढून देणार आहेत असं सांगितलं. तू कोणाला सांगू नकोस हा. हे बरं आहे,
पैसे नसल्यावर घरात बजेटच्या मीटिंग्स घ्यायच्या आणि पैसे आल्यावर ते फक्त आपल्या फॅमिलीवर उडवायचे आणि आमच्यापासून पैशाच्या गोष्टी लपवून ठेवायच्या. कुठला न्याय हा? मारे मला ब्रँडेड पर्स आणली पण त्यात ठेवायला पैसे नको द्यायला. अविनाश भाऊजी, तुमच्याकडे एवढे पैसे कुठून आले याचा शोध मी नक्की घेणार. फक्त तुम्ही ऑफिसला जाण्याचा अवकाश. मी खरं काय ते शोधून काढते की नाही ते बघाच. सीमा पाटकर नाव आहे माझं. मी काय तुमच्या बायकोसारखी बावळट नाही आहे. तिला कोणीही सहज मूर्ख बनवू शकतं पण मला नाही. रेवती, तुम्ही एकटाच बसलात? नेहा आली नाही अजून? नाही अजून. ती नक्की येईल ना? मला तर मेसेज तर केला होता येणार आहे. येईन. अरे ती बघा आली. हाय. हाय नेहा, ही रेवती माझी धाकटी नणंद. हाय, मी नेहा. बस ना. हो. आता बोला, मला कशासाठी बोलवलं? सांगते. मला सांग आधी काय घेणार तू? नो थँक्स, मला जरा घाई आहे. नेहा, तू मला भेटली होतीस तेव्हा तुझ्याबरोबर तो मुलगा होता ना? वहिनी, मुलगा काय? कौस्तुभ असं नाव आहे ना त्याचं. ओके, त्याचं काय? कौस्तुभने तुझी ओळख कझिन म्हणून करून दिली होती आणि तू म्हणालीस की तो तुझा बॉयफ्रेंड आहे. तुझं आणि कौस्तुभचं नेमकं काय नातं आहे? कझन. मी माझ्याच कझिनला माझा बॉयफ्रेंड का म्हणेन? नाही नेहा, तू तर मला म्हणाली होतीस की तो तुझा बॉयफ्रेंड आहे. तू त्याला चीटर, लायर म्हणून म्हणत होतीस. अहो पण तुम्ही का परत परत त्याला माझा बॉयफ्रेंड म्हणताय? आत्तेबाई ना मी त्याची. तू का खोटं बोलतीयस नेहा? रेवती ही खोटं बोलते. का ते मला माहित नाही, पण हीच मला म्हणाली होती की कौस्तुभ हिचा बॉयफ्रेंड आहे. बास झालं का वहिनी? अगं, कौस्तुभ मला इतकं सांगत होता तरी मी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. मी तुझ्यावर विश्वास ठेवला. पण कौस्तुभ जे बोलत होता ना तेच खरे आता मला पटायला लागले. तुला आमच्या दोघांचं लग्नच झालेलं नकोय. अगं, आमच्या दोघांचं काय, तुला इनफॅक्ट माझं लग्न झालेलं नकोय. असं का वाटेल मला? तुला माहिती, असं नाहीये रेवती. मी का तुमच्या लग्नाच्या विरोधात असेल? कारण तू तुझ्या मॅरिड लाईफ मध्ये हॅप्पी नाहीयेस ना, म्हणून तुला असं वाटतं की दुसऱ्या कोणीच आपल्या लाईफ मध्ये हॅप्पी नसावं. असं नाहीये रेवती. मी आणि तुमच्या दादांनी तुमच्या लग्नाची किती स्वप्न बघितली आहेत. प्रेमाच्या नावाखाली तुम्ही फसले जाऊ नये एवढंच वाटतं मला. तुझ्यासारखं. रेवती, मी माझ्या संसारात खूप सुखी आहे. रेवती, मी हे जे काही बोलते ना ते फक्त तुमच्या भल्याचा विचार करून. गरज नाही आहे वहिनी त्याची. मी समर्थ आहे माझी काळजी करायला. माझी आई आहे, 2 भाऊ आहेत. तू काळजी करायची काहीच गरज नाही. रेवती, असं करू नका. तुम्ही फक्त ऐकून घ्या मला. वहिनी तू जा. रेवती, आज मी जे काही बोलते ते तुमच्या भल्याचा विचार कर. पुढे जाऊन तुमचे डोळे उघडतील तेव्हा वेळ गेलेली नसेल म्हणजे झालं. जा आता. रेवती प्लीज. जा इथून वहिनी. रेवती प्लीज. वहिनी जा.